सज्जनो, कालचा विषय आपला जो सुरू होता तो असा होता की सकाम कर्म माणसाला स्वर्गामध्ये सकाम कर्माने जावं लागतं. काही विशिष्ट हेतू धरून आपण यज्ञ, याग, व्रत, वैकल्य काही गोष्टी केल्या, पारायण केली, विशिष्ट संख्येचा जप केला तर स्वर्गाची प्राप्ती होते. पण कर्म आणि अकर्मामुळे, माफ करा, कर्म आणि विकर्मामुळे, कर्माच्या प्रकारामध्ये सकाम, निष्काम असे दोन्ही कर्म. निष्काम कर्म म्हणजे मग खऱ्या अर्थाने जिथे तुमचा स्वतःचं मी पण नसतं त्याला आपण अकर्म असं म्हणतो. पण कर्म आणि विकर्म, विकर्माचा भाग आता पुढे येणारच आहे. तर कर्म आणि विकर्मामुळे मनुष्याला नरक यातना प्राप्त होतात असं नाथ महाराज सांगतात. आणि सकाम जर आपण कर्म केलेलं असेल तर स्वर्गाची प्राप्ती होते. हा विषय आपला काल झाला. आता पुढे एथ म्हणती कर्म कोण, अकर्माचे काय लक्षण, विकर्माचा कवन गुण, तेही संपूर्ण परिसपा, काया वाचा अथवा मन, करिजे तितुके कर्म जाण, सूक्ष्म स्फूर्तीचे जे भान, ते मूळ जाण कर्माचे. मनसा वाचा देही सर्वथा कर्मबीज नाही, अकर्म म्हणजे ते पाही, न पडे ठाई देहवंता. जे कर्मा वेगळे सर्वांगे, जेथ कर्म लवी लाविताही न लगे, जे नव्हे कर्म ठा जोगे, ते जाण सवेगे अकर्म. विधी निषेधा जोड पाडे, जेथे विशेष कर्म वाढे, तेथे विकर्म त्या ते म्हणणे घडे, थोर साकडे पैयाचे. कर्म सर्वसाधारण, तेची विकाराते पावले जाण, उठिले विधी निषेध दारुण, विकर्म जाण ते म्हणिते. सज्जनो, भगवंत उद्धवाला सांगतात कर्म, विकर्म, अकर्म याच्या संदर्भात सांगत असताना मुळात पुन्हा याचं सूत्र जर काही असेल तर या सगळ्यांचं सूत्र पुन्हा मी देह आहे. मी देह आहे ही जी सूक्ष्म जाण, आठवण, आपल्याला जी स्फूर्ती असते किंवा जे भान असतं तेच कर्माचं मूळ. मी देह आहे, मग आता मी उठलो, सकाळी उठलं की शौच, मुखमार्जन, स्नान मला करावंच लागणार. मी देह आहे, मी देह आहे. बरं, त्याच्या त्या गरजाही आहेत, त्या करावाही लागणार आहे. म्हणून मुळात जी सूक्ष्म स्फूर्ती आहे, सूक्ष्म भान आहे, सूक्ष्म जाणीव आहे की मी देह आहे, या स्फूर्तीमुळे जे जे कळत राहतो आपण सकाळपासून संध्याकाळपर्यंत, निजेपर्यंत किंवा संपूर्ण आयुष्यभर जे आपण करत राहतो, नाथ महाराज म्हणतात की त्याला कर्म असं संबोधलेले आहे. आणि या जाणीवेतून काय म्हणाले ते, याच जाणीव काया वाचा अथवा मन, करिजे तितुके कर्म जाण. कायेने, वाचेने, मनाने, काया वाचा मनाने आपण जे जे म्हणून करतो तेच कर्म या व्याख्येमध्ये मोडलं जातं. ते कर्म असं धरलं जातं. आणि त्याच्या पुढची अवस्था त्यांनी सांगितली की मनामध्ये, वाणीमध्ये, देहामध्ये कर्माचं बीजच नसणं. म्हणजे एक आपण पाहिलं की आपण कायेने, वाचेने, मनाने जे जे सगळं करतो, ती जी स्फूर्ती आहे, मला करायचंय, मला करायचंय, मला हे कर्म करणं भाग आहे, हा माझ्या जीवनाचा भाग आहे, हे कर्म झालं. पण ह्याच गोष्टी याच देहानी, याच मनानी, याच काया वाचा मनानी जेव्हा कर्माचं बीज आता नाहीच आहे, मला नाही का, मला हे करायचंय, अंडरलाईन मला कुठून आलं, मी पासणार. नाही, माझा मुलगा आहे, मला केलंच पाहिजे, माझ्या मुलीचं बाळपणी मला जाणंच भाग आहे. मी आणि माझं या सगळ्याशी निगडीत जे राहतं, तेव्हा भगवान स्वतः उद्धवाला सांगतात, म्हणजे आपल्यासाठी ते नाथ महाराज आपल्याला असं सांगतात की अरे, हे कर्माचं बीजच मुळात जर नसेल तर त्या ठिकाणी
ते अकर्म केलं जातं, अकर्म म्हणून संबोधलं जातं. संतांचं असं होतं, त्यांना म्हणून काही करायचं नसतं, त्यांची काही वासनाच नसते, म्हणून त्यांच्याकडून होणार म्हणजे काल आपला जो विषय झाला की कर्तृत्वाचा भाव स्वतःकडे नाहीच आहे. मी म्हणून मला काही करायचंय माझं, म्हणजे भगवान गोपाल कृष्णाच्या संदर्भामध्ये त्याला पूर्णावतार जेव्हा आपण संबोधतो तेव्हा भगवान गोपाल कृष्णाच्या चरित्राचा जर आपण सगळा भाग पाहायला असेल तर स्वतःसाठी म्हणून त्यांनी एवढं मोठं युद्ध, एवढी मोठी स्वतःसाठी त्यांनी काय केलं, म्हणून त्याच्याद्वारे झालेलं सगळं कर्म त्याचा कुठे लवलेश त्याला आयुष्यभर लागलेला आहे. आरोप त्याच्यावर खूप झाले, पण आपल्याला माहिती आहे की त्यांनी त्या उत्तरेच्या गर्भाच्या वेळेस सांगितलं होतं की जे नैष्टिक ब्रह्मचर्य आणि निष्कामतेने मी जर काम केलेलं असेल तर उत्तरेच्या पोटातला गर्भ जसाच्या तसा राहील. आणि पुढे मग त्याचीच कथा ही परीक्षितीचीच, परिरक्षितवी म्हणून परीक्षिती, की ज्याला पूर्ण वेळ 9 महिने ज्यांनी रक्षण केलं भगवंतांनी त्याला परीक्षिती असं म्हटलं गेलं, की ज्याचं रक्षण पोटापासून त्याच्या आईच्या उदरात होता तेव्हापासून जे केलं गेलं सज्जनो तो परीक्षिती. आणि त्याच्यामुळे हे सगळं आपल्याला ऐकायला मिळतं नाही का. ही कशी योजना असते बघा. ही कथेची सुरुवात या द्वापार युगाच्या शेवटी तो जरासंधाचा तो घालतो एक दिवस परीक्षित, आणि जरासंधाच्या त्या घातलेल्या टोपामधून मानवी जीवनात आपलं असंच होतं, काहीतरी करायला जातो मनुष्य, नाही ते करून पाहू, यांना आदर्श समजून त्यांच्या आदर्शावर चालायचा प्रयत्न करतो, आणि मग जसा जसा तो तिकडे राहतो तशा तशा चुका माणसाच्या हातून घडत जातात, आणि मग प्रायश्चित्ताच्या पोटी मग त्याच्या लक्षात येतं. म्हणजे 7 दिवसाचं भागवत आहे, सोमवार ते रविवार सगळ्या, तशा परीक्षितीला 7च दिवस होते. आपल्याला सोमवार ते रविवार मधला कुठला तरी दिवस आपला राहणारच आहे नाही का, सगळ्यांचाच राहणार. पण माझ्या आयुष्याचं ध्येय उमगल्यानंतर एक एक दिवस परीक्षितीच्या शेवटच्या दिवसापर्यंत कथा श्रवण करत असताना त्याच्या एका वासनेचा कसा अंत होत गेला, नवे नवे शेवट म्हणजे अगदी दुसऱ्या तिसऱ्या दिवशीपासून त्याने अन्न पाणी सोडलंच होतं. एक एक वासना किती अनासक्त होत तो गेला. खरी कथा ती श्रवण करायची. त्या परीक्षितीच्या 7 दिवसाच्या कथेचं महात्म्य, त्याच्या मनाची अवस्था, त्याची मूळ अवस्था जर शांतपणे आपण आत्मचिंतन केलं तर खरंच आपण सुद्धा परीक्षितीच आहोत. जसं कुरुक्षेत्रावर तो विषाद योगामधला अर्जुन ते वाचताना असं वाटतं, अरे आपली परिस्थिती हीच आहे. पहिल्या अध्यायातला जो विषाद योग अर्जुनाचा आहे तो आपला सगळ्यांचा रोज आहे, रोज. त्याचं कुरुक्षेत्र आणि आपलं कुरुक्षेत्र, स्थान महात्म्य थोडस बदललेलं असेल, पण जीवनाचं कुरुक्षेत्र तसंच. नाथ महाराज सांगतात की हे जे अकर्म आहे, मनामध्ये, वाणीमध्ये, देहामध्ये कर्माचं बीजच नाहीये. दुसरं मी करतो हा भाव नाहीये. मुख्य सगळ्यात अकर्माचं जे आहे की जो कर्म करणारा करता जो आहे ना, त्याच्यामध्ये अहम नाहीये, मला, माझं असं नसताना जे काही कर्म होतं, नाथ महाराज म्हणतात त्याला अकर्म असं म्हणतात. आणि त्याच्या पुढे म्हणाले, देहबुद्धीच्या माणसाला किंवा ज्याला देहाची अहंता आहे, मी कोणीतरी आहे असणाऱ्याला अकर्म हे कधीच शक्य नाही, कारण त्याचं ते कर्मच होणार आहे. तो अकर्म करूच शकणार नाही. खरं अकर्म सगळ्या कर्मावरून वेगळं असतं, आणि नाथ महाराज म्हणाले की त्याला कर्म लावू म्हटलं तरी लावलं जात नाही. अकर्माची व्याख्या करत असताना भगवान स्वतः सांगतात की तिथे ते शक्य नाही. आणि सगळ्यात म्हणजे जी कर्मठ माणसं असतात त्या कर्मठ माणसांना अकर्म त्याच्या आवाक्या बाहेरचे, त्याला शक्यच नाही. साधारण कर्मठ माणूस जो आहे त्याचं सूत्र मूळ आहे की तो मला मी करणार, मी यज्ञ केले. 15 वर्ष झाले माझे गुरुचरित्राचे पारायण कधी चुकले नाही. बरोबर त्याच दिवशी आपण करणार, ते 7 दिवस आपले, म्हणजे काय सांगताना सुद्धा त्यातला दर्प आपल्याला जाणवतो. अशा कर्मठ माणसांना अकर्म कधीच शक्य नाही. त्याच्याकडनं अकर्माची अपेक्षा करणं चूक आहे, त्याच्या आवाक्या बाहेरचं.
आता सर्वसाधारण कर्मामध्ये अनेक प्रकार होऊन त्याच्यामध्ये मोठमोठे विधी निषेध, आता त्यांनी विकर्माचं जे सांगितलंय ना, विकर्माचं सांगताना थोडक्यात पाहू. विधी निषेध जोड पाडे, जेथ विशेष कर्म वाढे, जे नव्हे कर्मठा जोगे, ते जाण सवे. विकर्म त्यात म्हणणे घडे, थोर साकडे पैसा. विधी आणि निषेध, विधीने होणार कर्म, विधी म्हणजे थोडक्यात आपलं नियमाच्या नुसार. अगदी अगदी अलीकडे जर आपण पाहिलं की सगळी कामं ऑफिस मधली जर नियमाने झाली त्याला विधीने म्हणणं असं म्हणायचं. नियमाच्या आधारे शास्त्राला धरून अशी जी कर्म केली जातात ती विधीला धरून जी केली जातात, पण जी विधीला धरून केली जात नाही, जी नियमानुसार होत नाहीत, म्हणजेच त्याच्यामध्ये निषेध आला असं शास्त्राच्या दृष्टीने, की जी नियमाप्रमाणे शास्त्राप्रमाणे व्यवस्थित होणे गरजेची आहे तशी कर्म न घडणे, ज्या कर्माशी विधी निषेध जोडलेला आहे अशा सगळ्या कर्मांना इथे ते असं म्हणाले की विधी निषेधासहित जी कर्म घडली जातात त्याला विकर्म असं म्हणतात. विधी आणि निषेध या जोडीला, या जोडीच्या पार्श्वभूमीवर असं आपण म्हणूया की जी कर्म घडतात वाढतात त्याला विकर्म असं म्हणतात. आणि विकर्म नाथ महाराज म्हणतात की मोठं अडचणीचं असतं, कारण ते चुकीचं आहे, ते खंड पडून घडलेलं आहे, त्याच्यामध्ये अनेक प्रकारचे दोष असतात, ते सलगतेने घडत नाहीत, निष्ठेने घडत नाहीत. अशा कर्मांना सगळ्या प्रापंचिक जीवनातलं म्हणा पारमार्थिक जीवनामध्ये अशी सगळी जी कर्म असतात त्या कर्मांना विकर्म असं म्हटलं जातं. सगळ्यात महत्वाचं त्यांना हे सांगायचंय की पुढे अजून एक भाग येतो थोडासा सिद्धांताचा म्हणा किंवा याचा आहे. ते असं म्हणतात की जीवासी अविद्यक उत्पत्ती, त्याची कर्मे अविद्यके होती, श्रीधर व्याख्यानाची युक्ती, तेही उपपत्ती परियेसे. श्रीधर स्वामींच्या सांगण्यानुसार, श्रीधरी टीका म्हणून भागवतामध्ये एक विषय येतो, त्यांच्या म्हणण्यानुसार थोडासा सिद्धांताचा बाकी, अविद्यायुक्त जो जीव असतो म्हणाले, अविद्यायुक्त जीव परम, त्यासी नित्य क्रिया तेची कर्म, नित्य न करणे ते अकर्म, विकर्म ते निषिद्ध. एकाच ओळीत त्यांनी सांगितलं की जो अविद्यायुक्त जीव आहे आपल्यासारखा, हा जो नित्य कर्म करत राहतो, अगदी ती सगळी कर्म आली. पुढे म्हणाले नित्य न करणे ते अकर्म, आणि पुढे म्हणाले ज्याच्यामध्ये विधी निषेध आहे, जे निषिद्ध कर्म आहे त्याला विकर्म असं म्हणतात. की थोडक्यात हा विषय फार मोठा आहे, सिद्धांताचा आहे, वेदांतातला आहे, थोडा अवघड आहे, पण अगदी सोपं श्रीधरी टीकेच्या नुसार नाथ महाराज आपल्याला सांगतात की कर्म अकर्म आणि विकर्म याच्यासाठी हा भाग इथे वाढतो. शेवटी काय सज्जन हो, की हे सगळं कशामुळे आहे? ऐशी कर्मा कर्म विकर्म त्रिपुटी, भेदान रूपे वाढली सृष्टी, तेथे गुण दोष बुद्धीच्या पोटी, भेद दृष्टी वाढत. होतं काय सज्जनो की मानवी जीवनामध्ये अशा प्रकारचा भेद याचा अर्थ तुम्ही नित्य कर्म सगळी करत असताना, किंवा अगदी सोप्या भाषेत जर सांगायचं की जीवन जगत असताना वेगवेगळ्या प्रकारे मी देह ही कायम आपली भावना असल्यामुळे आपण याच्यात गुंततो, त्याच्यात गुंततो, त्या प्रकारे आपण सुखोपभोग घेण्याचा प्रयत्न करतो. असे जे सगळे भेद आहेत, या भेदाच्या याच्यावर ही सगळी सृष्टी भरलेली आहे. आणि इतक्या या मोहमायेच्या, अगदी पटकन जर सांगायचं की या मायेतून त्या जीवाला बाहेर पडायचं, आणि मूळ सूत्र पुन्हा की माझ्या स्वरूपाचं, म्हणजे अगदी सोप्या भाषेत माझं स्वरूप जे आनंद रूप आहे ते समजून घेण्याची जी धडपड आहे, त्याच्यासाठी हा सगळा प्रपंच आहे. मला आनंद रूप व्हायचंय, आणि विषय आपला असा चाललाय की भगवान श्रीकृष्ण उद्धवाला सांगतायत की मी निघालोय, तुला निजधामाला जायचंय, पण सूत्र त्यांनी सांगितलं की माझ्या खांद्यावर तू बसून येऊ शकत नाही, मला खांदा नाही.
आणि माझ्या गरुडावरून तू निजधामाला जाऊ शकत नाही, कारण गरुडाच्या पंखाची गती तितकी नाही. दुसरं गरुड तिथे जाऊ शकत नाही. नवे नवे मी तुला घेऊन जाऊ शकत नाही. तुझं तुलाच यायचंय इथे. हा सिद्धांत ते सांगण्यासाठी त्या ज्ञानी उद्धवाला ते सगळं सांगतायत. खरं म्हणजे ज्ञानी उद्धवाला हे सांगण्यापेक्षा ते खरं भगवान गोपाळ कृष्ण त्याला समोर करून तुम्हाला आम्हाला सांगताय. म्हणून कर्म विकर्म याच्या पुढच्या सिद्धांतात जास्त जाण्यापेक्षा एवढं जरी कळालं की जे निषिद्ध आहे, जे करू नये असे, त्याला विकर्म म्हणा. कर्म तर आपण नित्य करतोच आहे, पण त्या कर्माला बाधा आहे. त्या कर्मामुळे आपण कुठे जाणार आहोत, तर आपल्याला फार फार तर स्वर्ग मिळेल, नाही तर नरक यातना नाही. पण आपल्याला नरक यातना मिळणार नाही, आपल्याला स्वर्गही मिळणार नाही. याचं कारण काय? स्वर्ग तात्पुरता आहे. म्हणजे वाईट वाटू देऊ नका, आपल्याला त्याच्या पुढे जायचं. जाऊ का आपण? निश्चित जाऊ. का? आपला मायबाप मोठा आहे. नंबर 2, श्री महाराजांचं एक 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 वाक्य आजच मला वाचायला मिळालं. फार सुंदर पडलं ना. म्हणजे आपण जे बोलतो, म्हणजे आपण नाही, मुखे बोलवी आपला पहिला जो श्लोक आहे तो खरंच छान. काय सांगू तुम्हाला, खरं इतके दयाळू आहेत ना महाराज. हे सगळं कशासाठी? आपल्याला सद्गुरू कळावा. हे ज्ञान कशासाठी? अरे इतका अवघड आहे, त्याच्यापेक्षा मला फार तुम्ही हेच करू बाबा, हे आपण करत नाही. नामावरचा विश्वास आणि श्रद्धा वाढण्यासाठी. म्हणजे नाथ महाराज एवढे भक्त, इतकं ज्ञान, की आपल्याला त्या ज्ञानापर्यंत पोहोचायचं. आणि त्याचा सोपा मार्ग नामच आहे हे आपल्याला तसं कळत नाही. आपलं कसं असतं म्हणजे का, आपल्याला दुसऱ्याने येऊन सांगितलं तेव्हा वाटतं काय तुमच्या घरच्याचा स्वभाव, ते म्हणजे तुम्ही त्यांचा प्रभाव पाहिला, स्वभाव मी पाहिला. पण ते दुसऱ्याने म्हटलं, आपलं नाही, दुसऱ्याने सांगितलं की समजतं. आणि साहजिक आहे, आपल्या मुलाचं 4 लोकांनी कौतुक केल्यावर आपल्याला माहीतच असलं, तरी पण त्यातले दोष तो जवळ असल्यामुळे आपल्याला दिसत. तसं या नामाचं महाराजांनी इतकं महात्म्य सांगितलं तरी आपल्याला नाही. आता नाथ महाराज जेव्हा सांगायला कर्म विकर्म महामाया निजधाम आणि हे ते, महाराज काय म्हणाले, तुम्ही फक्त नाम घ्या, बाकीचं मी सर्व करतो. हे आता पटलं की आधी सांगितलं आपण माहिती होतं की पण नाही. आज एक शारदा मातांचं एक सुंदर वाक्य आलं. शारदा माता म्हणजे रामकृष्ण परमहंसांच्या पत्नी. रामकृष्णांनी देह ठेवल्यानंतर बऱ्याच वर्ष त्या राहिल्या आणि त्या खूप जप करायच्या कलकत्त्यामध्ये. काय सांगू कसं जीवन असतं. म्हणजे ते पाहिलं की खरंच जीजी मायांचं त्यांचं जीवन सारखंच, की या माऊलीनी पातळ असं फक्त पांघरून घ्यावं, नेसलेलं पातळ असायचं फक्त. तर ते पातळावर त्या राहायच्या. आणि त्या याची पद्धत म्हणून असेल तिकडचं राहणं म्हणा, किंवा त्यांचं एक व्रत असेल काहीतरी, तर ते त्या इतक्या जप करायच्या. मी म्हटलं तुम्हाला, प्रति 2-2, 3-3 वाजेपर्यंत जप करत असायचे. आणि मग एका भक्ताने विचारलं, ते म्हणाले, अरे ठाकूरांनी मला ते सांगितलं की तुम्हाला इतक्या सगळ्यांना अनुग्रह त्यांनी दिला, तुम्ही जप करत, मग तुमचा राहिलेला जप कोण करणार माझ्याशिवाय, आणि तुम्हाला काही त्रास होऊ नये म्हणून मी जप करते. म्हणजे आता 13 कोटीसाठी आपल्याला हे किती छान आहे की आपलं थोडं तरी महाराजांना आपला त्रास कमी व्हावा. माझ्या नावाचे म्हणजे रोज महाराज माझ्या नावाचे जर 50 माळी करत असतील, आता मी 13 कोटी संकल्प म्हणून जर 200 माळा रोज करून महाराज अरे याच्याकडे पाहायचं काम नाही, जे राहिले 13 कोटीवाले त्यांचा, असं होईल की नाही. म्हणून राहिलेल्यांनी पण हा विचार करावा की महाराजांना त्रास द्यावा का नाही. काय सुंदर वाक्य. तर त्या शारदा माता काय म्हणाल्या, इतकं सुंदर वाक्य पहा. शारदा माता, एक फोटो आहे त्यांचा, त्यांचे सगळे शिष्य त्यांच्या जवळ बसले, असा फोटो आहे. त्याच्या खाली त्यांचं बोधवचन आहे, इथे जे आले आहेत, शारदा माता म्हणतात माझ्याजवळ किंवा माझ्याकडे, म्हणजे जे अनुग्रहित आहे किंवा जे नाम घेतात, असं इथे जे आले आहेत ती माझी मुलं आहेत. पुढचं वाक्य आहे का, त्या सर्वांची मुक्ती झालेलीच आहे. शारदा माता काय म्हणतात, त्या सर्वांची मुक्ती झालेलीच आहे. पुढचं वाक्य पहा, स्वयं ब्रह्मदेवाचीही बिशाद नाही. शारदा माता सांगतात, स्वयं ब्रह्मदेवाचीही बिशाद नाही की माझ्या मुलांना रसातळी टाकतील. काय सद्गुरूंचं बोधवचन असू शकतं सज्जनो. केवढा आश्वासन. आणि त्या आश्वासनाबरोबर सगळ्यात मोठी जर काही गोष्ट असेल तर ती अशी, महाराज म्हणाले ना की तुम्ही कसेही असा पण भगवंताच्या नामाला सोडू नका. त्या म्हणतात की ही सगळी माझी मुलं आहेत, त्या सर्वांची मुक्ती झालेलीच आहे.
स्वयं ब्रह्मदेवाचीही बिशाद नाही की माझ्या मुलांना ते रसातळी नेतील. आता हे शारदा मातांनी सांगितलेलं वाक्य किंवा आपल्या ब्रह्मचैतन्य महाराजांनी सांगितलेलं वाक्य की अरे तुम्ही फक्त नाम घ्या, तुमची सगळी जबाबदारी मी घेतली. ब्रह्मचैतन्य महाराजांचं एक वाक्य आहे, सगळी जबाबदारी मी तुमची घेतलेली आहे, प्रापंचिक आणि पारमार्थिक. अशी जबाबदारी घेतलेली असताना मग तुम्ही व्यर्थ चिंता का करता? मी आहे ना, तुमच्या चिंतेचा, तुमच्या काळजीचा, तुमच्या भयाचा सगळं गाठोडं माझ्या पायाशी ठेवा आणि निश्चिंत मनाने फक्त नाम घ्या, बाकी सर्व मी करतो. ब्रह्मचैतन्य महाराज हे वाक्य सांगतात. शारदा माता सांगतात की तुम्ही माझी मुलं आहेत, तुम्ही सगळी मुक्त झालेलीच आहात. याचा अर्थ लगेच जप बंद करून जमणार नाही. झालं आता, काल सांगितलं, आता काय 13 कोटी संकल्प झाला आणि हे वाक्य ऐकायला मिळालं, आता जपाची काहीच गरज नाही असं वाटू नये. सज्जनो, नम्रपणे सांगतो की खरंच ते जे सांगतायत ना की आता सद्गुरुनाथांच्या बाबतीमध्ये आपल्याला तो विचार करायचा आहे की हा सगळा सृष्टीतला भेद आहे. मी या मायेमध्ये राहतोय, मला माझा प्रपंचही करायचा आहे. बरं, आपण कितीही दृश्य सोडायच्या गप्पा केल्या, नाथ महाराजच ते पुढे सांगणार आहे की तुम्ही या विश्वामध्ये राहता, इथे तुम्हाला प्रपंच करावाच लागणार आहे, या दृश्यातच राहावं लागणार आहे, या इंद्रियातच सुख तुम्ही घेत आहे, या देहालाच तुम्हाला वापरावं लागणार आहे, या देहानेच तुम्हाला परमार्थ साधायचा आहे. तर मग आता हे सगळं पुन्हा दोन गोष्टी किती विचित्र वाटतात आपल्याला की तुम्ही म्हणता आता देहात लक्ष देऊ नका, मी देह नाही समजा, आणि त्याच्याशी मग काढून टाका देह, काय करणार? तेही शक्य नाही. त्याचा सगळा विचार आता या पुढच्या ओव्यांमध्ये येणार. त्याची एक छोटीशी पार्श्वभूमी पहिल्यांदा सांगतो. ती पार्श्वभूमी अशी आहे की नाथ महाराज किंवा भगवान सांगतात की तुझी इंद्रिय, तुझा देह सारखं या दृश्य जगाकडे जातो आणि ते दृश्य सगळं अशाश्वत आहे. मग तुमच्या माझ्या समोर प्रश्न आहे की हे दृश्य जिंकायचं कसं जायचं याच्यामध्ये? त्याच्यासाठीचा विचार मांडताना ते म्हणतात की पुरुष एकला एकू असे, तोची मनोरथ पूजे बैसे, ध्येय ध्याता ध्यान मिसे, वाढवे पिसे पुन्हा भेदाचे. आपण आहोत मानस पूजेला बसलो, मानस पूजेला बसलो तर पुन्हा त्रिपुटी आलीच, भेद. ध्येय, ध्याता आणि ध्यान ही त्रिपुटी. म्हणजे आपण मानस पूजेला बसलो महाराजांच्या, आपण त्यांचं ध्यान करतोय, करणारे आपण ध्याता, ध्येय त्यांच्यापर्यंत जायचं, ध्येय ध्याता आणि त्यांचं ध्यान म्हणजे मानस पूजा सुरू. तर मानस पूजेला बसलो तरी सगळं पूजा साहित्य आहे, मग हे घेऊ का, ते करू, ते करू. आणि जे ध्येय आहे ते पवित्र आहे, पण मी पूजेला जेव्हा बसतो तेव्हा सगळं मला आठवतं, सगळ्या गोष्टी आपल्याला आठवतात आणि त्या ठिकाणी वाटतं की अरे मी तर इतका अपवित्र, महाराज मी तुम्हाला साजेसा नाही, ही आपली भावना आहे. मग माझं अपवित्र पण लक्षात येतं, त्यांचं पवित्र पण लक्षात येतं, मी अपवित्र ते पवित्र, हे कसं होणार? हा सगळा भेद 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 भेद. मग अशा सगळ्यामध्ये ते म्हणाले की ध्येय उत्तम म्हणे जाणं, ध्याता नीच होय आपण, तदंगे ध्यान गौण गुणदोष वाढवी, अशी आपली परिस्थिती आहे. मग म्हणाले हे सगळं पाहायचं असतं तर नाथ महाराज हे गोपालकृष्ण उद्धवा, ही अवघी सृष्टी वाढली असे भेद दृष्टी, तेने भेदे उठा उठी कर्म त्रिपुटी वाढविली. उद्धवा, ही सगळी सृष्टी अशीच आहे भेदाची, पण तुला याच्यात काम करायचं. आजूबाजूला सगळीकडे पेटलेलं आहे, वातावरण अत्यंत प्रतिकूल आहे, द्वापार युग संपलेलं आहे, कलियुगाला प्रारंभ होणार आहे. उद्धवाला खरं सांगायची गरज नाही, हे सगळं तुमच्या माझ्यासाठी सांगितलं. आणि या कलियुगामध्ये असं होणार, जवजव भेदाचा जिवाळा, तव तव विषयांचा सोहळा, पाळी जे इंद्रियाचा लळा, तव तव आगळा संचरू. सज्जनो, काय मनाला आपली परिस्थिती पहिल्यांदा सांगतो की या देहाला चालवणार न दिसणार अत्यंत सूक्ष्म अदृश्य पण अत्यंत शक्तिशाली जे आहे ते मन आहे. आणि या मनाला
इंद्रिय सुखाची चटक असणं आहेच, हेच मूळ देहबुद्धीचं लक्षण आहे. म्हणजे आपल्याला देहबुद्धीत की हे करा, ते करा, ते खा वाटतं, हे घ्या वाटतं, त्या साड्या घ्या वाटतात, ह्या कपडे घ्या वाटतात, सुंदर घर बांधा, हे सगळं देहबुद्धीचं लक्षण कशामुळे आहे? तर मनाला इंद्रियाची चटक हे देहबुद्धीचं व्यक्त स्वरूप आहे असं ते म्हणतात. सारखं सारखं मन हे तरी करावं, ते तरी करावं, हे तरी घ्यावं असं होतं, आणि हे सगळं असणं हे देहबुद्धीचं लक्षण. पुढे बुद्धी नाहीशी करण्यासाठी मग आता काय करावं? तर याचं उत्तर असं येतं की इंद्रिय निग्रह, इंद्रियाला निग्रह करणे, त्याला, त्या वासनांना, त्या मनाला आवर घालणे. आता ज्यांना इंद्रिय आवरता येतात किंवा इंद्रिय दृश्य भोगत असताना त्याच्यामधून मन ज्यांना काढून घेता येतं ते उत्तम साधक, सत्पुरुष असं आपण त्यांना म्हणतो. आपण त्याच्यामध्ये बसत नाही, आपण सामान्य माणसं आहोत सगळे. मग अशा लोकांसाठी नाथ महाराज या पुढच्या ओव्यांमध्ये आपल्याला एक सुंदर उपाय सांगणार, एक चांगला उपाय. आणि तो उपाय काय, तो पुढे सविस्तर येणारच आहे. पण अगदी जिथे पुन्हा भगवान गोपालकृष्णाची आठवण आपल्याला भगवद्गीतेच्या माध्यमातून, त्यांनी दिलेल्या शिकवणीच्या माध्यमातून येते. ते म्हणाले की जे स्वतःच्या विभूती सांगताना मन ही त्यांनी स्वतःची विभूती सांगितली, आणि ते मन सर्वव्यापी असलेले या भगवंताच्या सृष्टीमध्ये जिथे जिथे म्हणू नये तिथे तिथे तुमचं कार्य करत असताना पुन्हा अगदी महाराजांची मला आठवण येते की हाती प्रपंचाचे काम, मुखी भगवंताचे नाम. भगवंताचं नाम मुखाने घेत असताना, हाती प्रपंचाचं काम करत असताना मनाच्या विभूतीचं कार्य या बोधवचनामध्ये येतं की तुमचं मन नाम, जरी आपण बघा तुम्ही एका वेळेला आपले 2-3 ठिकाणी कार्य चालू असतं. म्हणजे शारीरिक कार्य तर तुम्ही लोक करता, आपण सगळेच करत असतो, की एक काम करताना दुसरं एक काम करतो, आणि मन त्यावेळेला तिसरंच विचार करत असतं. म्हणजे त्याची सवय आपल्याला नाही असं नाही. सूत्र असं आहे सज्जन हो, की हाती प्रपंचाचे काम, मुखी भगवंताचे नाम, म्हणजे तुमचं मन त्या नामाशी, त्या सद्गुरूंशी अगदी सूक्ष्म रूपाने जोडलेलं असतं. म्हणजे आपल्याला अजून एक गोष्ट सांगू का, आपल्याकडे नामस्मरण करताना 4 वाणी सांगितल्या, एक वैखरी, मध्यमा, पश्चंती आणि परा, किंवा परा, पश्चंती, मध्यमा, वैखरी असं इकडनं आलं तर एकाने महाराजांशी असा वाद काढला की वैखरीने नाम घेणं वगैरे काय, मध्यमाचं खूप, त्याच्यापेक्षा पश्चंती परेतूनच यायला पाहिजे वगैरे. तर महाराज म्हणाले वैखरीतून तरी वैखरीतून नाम येतं, ते कुठून येतं मूळ, त्याचा शोधा बरोबर आहे नाही का. त्याच्यासाठी महाराजांनी अजून एक उदाहरण दिलं की तुम्ही रामाचं नाव घेता, म्हणाले तुमचं नामस्मरण सुरू आहे, आणि तुम्ही म्हणजे अगदी टीव्ही पाहताना किंवा काही काम करताना तुम्ही नाम घेता, आणि पटकन तुम्हाला येऊन विचार कोणत्या रामाचं नाव घेतात, असं जर तुम्हाला की तू कोणत्या रामाचं नाव घेईन, तुमच्या घरी राम नावाचा गडी, तू म्हणाल का त्या गड्याचं नाव घेतो म्हणून? किंवा तुमच्या मनात तरी ते आहे का? तुमचं जे नाम सुरू आहे ते त्या दाशरथी रामाचं, भगवान रामाचं, परमात्म स्वरूप असलेल्या रामाचंच असतं ना. ते वैखरी जरी येत असेल तर शांतपणे तुम्ही एक दिवस छान नाम घ्या, एक तासभर पहा, आणि तासभर नाम घेतल्यानंतर थोडस लक्ष द्या की हे नाम खरंच कुठून येतं. हळूहळू तुमच्या लक्षात येईल की ते नाभीपासूनच येतं. म्हणजे वैखरीत येणारं सुद्धा नाम, त्याचं सूत्र हे परावाणीशीच आहे. आपण त्याचा विचारच करू नये. आपण फक्त महाराज म्हणले जस्ट यू टेक द नाम कंटिन्युअसली, सारखं नाम घे, सारखं नाम घ्या. अजीर्ण न होणारी गोष्ट फक्त नामच आहे. बाकीच्या गोष्टी खूप झाल्या तर अजीर्णच होतं किंवा काहीतरी वेगळंच होऊन जातं. फक्त महाराजांचं वाक्य बरं का, की नामच अशी गोष्ट की ती कितीही घेतली तरी वाया जात नाही, आणि तिचा परिणाम अत्यंत सकारात्मकच होतो. म्हणून हा सगळा प्रपंच विषय असा चालला की अशी माणसं असतात काही की भगवंत सर्वव्यापी आहे, माझं कर्म मला करायचंय, पण माझं मन मात्र
मी त्या नामामध्ये गुंतवण्याचा. जेव्हा अभ्यासाचाच विषय बरं का, सरावाचाच विषय नाही का, की पहिल्या दिवशी जेव्हा आपल्या आई बाबांनी आपल्याला अ आ ई शिकवलं, त्या दिवशी सुंदर आपल्याला काढता आलं गो, कितीतरी दिवस काढतच आले. आता सगळ्यांची अक्षरं सुंदर आहेत, पण त्याच्यासाठी किती वर्षांचा काळ गेला नाही का. हा सराव आहे, पण तो नित्य केला आपण सुरुवातीला. म्हणजे अगदी सुरुवातीला वाचता ते येतच नव्हतं आपल्याला. स काळ असं ठरलं, स क कला का, मग का नळ, मग सकाळ असं आपण म्हटलं. आज जर सगळ्यांच्या हातात पेपर दिले, छोट्या मुलांच्या सुद्धा मी म्हणतो, पटापट वाचतात मुलं की. पण ते झालं कशाने, तर सरावाने. अगदी तसा हा अभ्यास भगवान गोपाल कृष्णाला अपेक्षित आहे आपल्याकडनं. उद्धवाकडे सुद्धा प्रश्न, आपण तो बोलूच शकत नाही, पण असा नित्य अभ्यास हा त्यांना सांगायचा. पुढे म्हणाले, आता ते पहिली ओळ येते इथे 81 होईल. जवजव भेदाचा जिव्हाळा, तव तव विषयांचा सोहळा, पाळीजे इंद्रिय लळा, तव तव आगळा संसारू. या सृष्टीमध्ये भेदाचा जिव्हाळा म्हणजे वेगवेगळ्या गोष्टी ज्या आपल्याला कराव्या वाटतात, हा जिव्हाळा जसा जसा वाढत जातो ना, तसा तसा दृश्याचा किंवा देह सुखाचा सोहळा वाढत जातो. एकदा एक सुख मिळायचा प्रयत्न, मुलं पहा नवीन नवीन सायकल शिकतात आणि इतकी आवडायला लागते, किंवा गाडी, आता सायकल तर राहिलीच नाही, गाडी. एक पहिले 4-5 दिवस तो शिकतो आणि एकदा त्याला गाडी चांगली चालवता आली ना, की त्याला असं वाटतं की किती किती करू, किती खेळू, किती खेळू, किती किती बाहेर जाऊ. हे जे त्या मुलाचं आहे ना, तसं प्रत्येक वासनेच्या बाबतीत आपलं सगळ्यांचं आहे. या इंद्रिय सुखाचा सोहळा त्या भेदाच्या जिव्हाळ्यामुळे सारखा वाढत जातो. नाथ महाराज म्हणतात, पुढे म्हणाले, पाळीजे इंद्रियाचा लळा, तव तव आगळा संसारू. जसा जसा हा जिव्हाळा वाढत जातो, इंद्रियाचा लळा वाढत जातो, तसा तसा माणसाचा संसार हा वाढत जातो म्हणाले. पुढे म्हणाले, कसा वाढत जातो, कसा असतो, पण त्याच्यामध्ये एक भीती व्यक्त केलेली. म्हणाले, सापा पाजीजे पियुख, तेची परतेनी होय विख, तैसे इंद्रिया दीजे, जवजव संतोख, तव तव दुःख भोगीजे. म्हणाले, सापाला कितीही अमृत पाजा तुम्ही, सापाला कितीही अमृत पाजलं तर त्याचं जसं विषच होणार आहे, ठरलेलं आहे. तसं इंद्रियांना जितकं जितकं तुम्ही तृप्त करण्याचा प्रयत्न करा, हा सिद्धांत आपण समजून घ्या. एकदम अंगवळणी पडेल असेल नाही, पण याचा विचार जर सुरू झाला सज्जनो, तर त्या दृष्टीने मनुष्य कार्य करायला सुरुवात केली. तसं कितीही त्याला अमृत पाजलं, त्या सापाला अमृत पाजणं म्हणजे आपण अखंड विषय भोगणं. इंद्रियाद्वारे सारखा विषय भोगत गेला तर तो विषय भोगता 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 शेवट त्याचा जो आहे नित्य नित्य शेवट प्रत्येक दिवसाचा हा दुःखामध्येच तुम्हाला बदलणार आहे. जसं त्या सापाला अमृत पाजून त्याच्याकडून विष मिळतं, तसं इंद्रियांना जितकं सुख, जितक्या वासना तृप्तीकडे तुम्ही लागाल तेवढं सज्जनो. म्हणून नाथ महाराज सांगतात, म्हणून शहाण्या माणसाने इंद्रियाच्या तोंडी कधीही दृश्य म्हणजे वासना देऊ नये. आता हे सध्या आज एक इंजेक्शन दिलं आणि उद्या बरं होण्यासारखं नाही. डिसीज क्रॉनिक आहे नाही का. आपण डॉक्टरकडे गेलो, बापरे इतके 12 वर्षापासून तुम्हाला, आता तुमची सर्दी कमी होणं फार कठीण होईल म्हणाले, पण एक 3-4 वर्ष तुम्हाला 12 वर्षाची सर्दी आहे ना, तर 3 वर्ष तर औषध घ्यावंच लागेल सलग नियमाने पथ्य पाळून. हे जसं मानवी जीवनातल्या वैद्यकीय शास्त्र आपल्याला सांगतं सज्जनो, अगदी तसं आहे. शहाण्याने इंद्रियाच्या मागेच लागू नये. आणि याचं उत्तम उदाहरण मी तुम्हाला सांगितलं. सद्गुरु प्रल्हाद महाराज भोजन प्रसादाला बसायचे ना, एक छोटी दशमी किंवा पोळी म्हणून आपण एवढा भाग, सगळ्या पंक्तीचं जेवण नुसतं असं जेवणाचं अभिनयच करायचे. अभिनय आयुष्यभर. वासना, ज्या गोष्टीतून वासना निर्माण होती ते आहे अन्न. त्याचीच वासना ज्याला नाही, किती अवघड. रामानंद महाराजांच्या जीवनचरित्राचं वैशिष्ट्य, अन्नाची वासनाच बालपणापासून. 3ऱ्या-4थ्या वर्गातला मुलगा
शाळेचा डबा आणि शाळेचं दप्तर शाळेत सोडून शाळेमागच्या जंगलामध्ये जपायला जातो, 2-2 दिवस काहीच खात नाही, आणि मग केव्हा तरी भुकेची जाणीव झाली तर कोणत्या तरी झाडाची पानं किंवा फळं खातो, तरी नामात राहतो. काय इंद्रिय निग्रह असेल त्या वयात इंद्रिय निग्रह. तर ते म्हणाले की शहाण्या माणसाने इंद्रियाच्या तोंडी असं सुख देऊ नये. एकदम हे शक्य होणार नाही. किंवा पुढे नाथ महाराज अजून एक सुंदर उदाहरण देतात. या लागी इंद्रियाच्या द्वारी विषय नेदावो चतुरी, जेवी विषय रांधिती क्षीरसा धारी, सांडली जे दूर न चाकता. नाथ महाराज म्हणाले की समजा विष घालून एखादी आटवलेली खीर आहे, आपल्याला माहिती आहे, आपण त्याला बोट सुद्धा लावत नाही, बोट सुद्धा लावत, आणि हे ती फेकून देतो. तसं आपण तर ते करतो. म्हणाले पुढची ओवी त्यांनी सांगितली, घमघमीत अमृत फळे वरी सर्पे घातली या गरळे, तेन सेविती कावळे सेवुनी कळे निज घातू. रसरसलेलं आंब्याचं फळ आहे, पण सापाची गरळ जर पडलेली असेल आपल्याला कळतच नाही ते, कारण झाडावर साप राहतो, झाडावरच आंबा आहे आणि कावळा आहे तिथेच बसलेला. पण या सगळ्या प्राण्यांना वास घेण्याची एक वेगळी शक्ती असते. सापाची गरळ त्या आंब्यावर पडली, ऊन पडलं, वाळून गेली, पण आपल्यासारख्याला ते कळणार नाही. पण त्याच्यावर गरळ पडलेली हे कावळ्याला माहिती, म्हणून तो कावळा त्या रसरसलेल्या आंब्याला चोच सुद्धा लावतो. का? कारण त्याला सुद्धा माहितीये की हा आंबा जर मी खाल्ला, हा आंबा जर मी खाल्ला तर निज घातू, माझं मरण हे ठरलेलं आहे. नाथांना सांगायचं असं आहे की पुढे म्हणाले, तैसे सेविता विषयांसी कोण गोडी मुमुक्षाशी, प्रतिपदी आत्मघातासी अहर्निशी दैकती. याप्रमाणे इंद्रियाद्वारे घेतलं जाणारं जेवढं म्हणून सुख आहे, मुमुक्षु ते सेवन करत नाही. मुमुक्षु म्हणजे ज्याला खरोखर या मार्गावर आपल्याला आता चालायचं. सज्जन हो, सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की आयुष्याच्या कोणत्या तरी टप्प्यावर, मी तर म्हटलं जितक्या लवकर आपल्याला या टप्प्यावर येता येईल तेवढी आपली पुढची पिढी सुद्धा आपण लहानपणापासून त्याच्यात टाकली. पण परिस्थिती अशी आहे की आपण आपला आधी विचार करूया. कोणत्या तरी आयुष्याच्या एका टप्प्यावर आता कळलं पाहिजे की बहुत दिन गेले, आता किती दिवस आपण याच गोष्टीमध्ये, तेच श्रीखंड, त्याच पुरणाच्या पोळ्या, तेच पदार्थ, तेच सणवार, त्याच साड्या, तेच तसं निघणं, तेच वास्तुशांत्या, मुंजी, लग्न आहे. किती वर्ष झाले आपण ज्याच्या व्यतिरिक्त भगवंतासाठी, मी ज्याच्यासाठी म्हणून जन्माला आलो, त्याचा कधीतरी आपण खरं विचार केला का? हे इथे अपेक्षित आहे. नाथ महाराजांना हे अपेक्षित आहे की अरे या प्रकारे आयुष्य चाललेलं आहे. आजपर्यंत आपल्या पदरात समाधानाचा एक तरी फळ पडलंय का? एक तरी नाही. आता बस झालं, आता मिळालं. म्हटलं तर तुम्हाला प्रपंचातल्या सगळ्या गोष्टी सगळ्या जरी मिळाल्या तरी तो पूर्ण प्रपंच हा अपूर्णच आहे. प्रपंचाचं स्वरूप अपूर्णच आहे. प्रपंचाचं स्वरूप दुःखाचंच आहे. कुणी इथे सांगावं की नाही मी पूर्णपणे समाधानी आहे, असं कोणीच सांगू शकत. त्याचं कारण जे आहे ते उद्या टिकेल की नाही, दुसऱ्या क्षणाला असेल की नाही, याची एक सुप्त भीती बॅक ऑफ द माइंड आहे. पण खरा भक्त, आपण हे सगळं पाहत असताना आपण संतांचं, आपल्या सद्गुरूंचं चरित्र पाहावं की त्यांचा प्रपंच तर कितीतरी पद्धतीने आपल्यापेक्षाही प्रतिकूल होता, पण त्यातही त्यांचं समाधान ते टिकून ठेवू शकले. म्हणजे मानवाला या जीवनामध्ये असं सुख नव्हे असं समाधान निश्चितपणे मिळवता येतं, हे त्यांनी दाखवून दिलं. तू मनुष्य म्हणून जन्माला आला ना, महाराजांचं एक वाक्य आहे, मनुष्य म्हणून जन्माला आला त्याचा उद्धार होणार. दुसरं म्हणाले हे, आणि तिसरं अत्यंत महत्वाचं म्हणजे आपण साधनेत राहणं, आपण नामामध्ये राहणं. मुमुक्षु लोक रात्र, अर्थात इंद्रिय सुख सेवन करताना मुमुक्षूंना गोडी वाटत नाही. त्याचं पुढे त्यांनी एक अजून उदाहरण दिलं. म्हणे मनसी
प्राणियांची स्थिती विषयावरी निश्चिती विषय त्यागे केवी केवी सुगमो उत्तमोत्तम त्यागू. म्हणजे माफ करा, प्राणियांची स्थिती विषयावरती निश्चिती विषय त्यागी केवी राहती ते सुगम स्थिती अवधारी. असता इंद्रियाचा नेमू करी चित्ताचा उपरमू ऐसा दोहोपरी सुगमू उत्तमोत्तमू हा त्यागू. नाथ महाराज म्हणतात की समजा आपली परिस्थिती अशी आहे, उदाहरण त्यांनी पुढे दिलेलं एक घुबडाचं, की दुपारी 12 वाजता प्रखर ऊन आहे, पण घुबडासाठी मध्यरात्रच आहे. तसं साधकाचं जीवन आहे. म्हणाली की इंद्रिय सुखाच्या सेवनाने त्या मुमुक्षुला आत्मसूर्य पारखा होऊन जातो. ही स्थिती भगवान महाराज तुम्हा आम्हाला. आणि जेव्हा त्या मुमुक्षुला आत्मसुख सूर्य दिसत नाही, आत्मसूर्य दिसत नाही, तेव्हा त्याचं म्हणाले आत्मपतन होतं. अशी एक ओवी पुढे आलेली आहे. पुढे म्हणाले पण प्रश्न असा आहे, आता आपण जो बोललो तो, म्हणाले की सामान्य माणसाचं जगणं आपण जर पाहिलं तर ते सगळं या दृश्य विश्वाशीच निगडित आहे. आपलं सगळं जीवन दृश्य विश्वाशी निगडित आहे. मग ते टाकून त्यांनी कसं जगावं? आपल्याला तर संसार सोडता येत नाही. ह्या सगळ्या गोष्टी, हे सगळे देह व्यापार, इंद्रियाचे व्यापार आपल्याला सगळ्याला करावं लागणार आहे. तर मग त्यांनी काय करावं? याचं उत्तर नाथ महाराज सांगतात, असता इंद्रियाचा नेमू करी चित्ताचा उपरमू ऐसा दोही परी सर्वापरी सुगमू उत्तमोत्तमू तो त्यागू. नाथ महाराज असं म्हणाले की सगळ्यात महत्वाचं याच्यामध्ये इंद्रिय निग्रह. आपण इंद्रिय सेवनावर नियमाचं बंधन घालणं तर तुमचं चित्त आपोआप शांत होईल. त्यागाचाच विचार, भोगापेक्षाही इंद्रिय भोगून कधीच तृप्त होणार नाही. मग तो त्याग करताना सुद्धा एकदम त्याग तुम्हाला जमणार नाही. म्हणून नाथ महाराज असं सांगतात की जे काही, म्हणून आपल्याकडे बघा, सकाळी उठल्यापासून तर रात्री निजेपर्यंत शास्त्राने काही नियम घालून दिलेले. गुरुचरित्राच्या मध्ये इतके शास्त्राचे नियम त्यांनी सुंदर सांगितले की तुम्ही लघुशंकेहून आले, शौचावरून आले, किती वेळा जेवण झालं, किती वेळा चूळ भरावी, इतके बारीक सारीक नियम त्यांनी आपल्याला सांगितले. हे सगळे इंद्रिय निग्रह आणि आपली सगळे अवयव अत्यंत व्यवस्थित राहून तुमच्या ताब्यात राहील. त्याच्यानंतर मन ताब्यात राहण्यासाठी भगवत चिंतन आणि योग्य वेळेला योग्य वेळी संध्या, तर्पण, त्याच्यानंतर पूजा, आहार, विहार या सगळ्यांची बंधनं शास्त्रांनी सर्व प्रकारे दिलेली. तिथी, वार, नक्षत्र, एकादशी, चतुर्थी, प्रतिपदा, शिवरात्र, प्रदोष, दोनही याच्यामध्ये पक्षांमध्ये आपल्याला सांगे, शुद्ध पक्ष, वद्य पक्ष मध्ये माणसाचं जीवन कसं असावं, त्या आधारे जर जीवन जगलं, नियमांच्या नुसार जर इंद्रिय निग्रह केला. आणि याचं पाहिलेलं उदाहरण आपण आहे आदरणीय बाबा बसवे, आदरणीय आप्पा, सगळे संत, श्री प्रल्हाद महाराज, किती इंद्रिय निग्रह, की वयाच्या 98व्या वर्षापर्यंत बाबांचा एकही दात पडलेला नव्हता. बाबांना 98व्या वर्षापर्यंत चष्मा लागलाच नाही. सद्गुरु प्रल्हाद महाराजांना चष्मा लागलाच. मोठेही 100 वर्ष झाली, बाबांपेक्षाही 2 वर्ष. केवढा रोजचा, म्हणजे सकाळी उठल्यापासून मोठ्याईचं रोजचं जेवण दुपारी 3 वाजता असायचं. कधी 35, कधी 40, कधी 50, कधी 100
विद्यार्थी रोज जेवायला वयाच्या 70-75 वर्षापर्यंत मोठ्याने स्वतः स्वयंपाक केला. इंद्रिय निग्रह काय असेल? 3:30 वाजता जेवण झाल्यावर ती माऊली रात्री काय जेवत असेल विचार करा. नाही, अजून माझा तुळस महादेवच राहिला, माझं हेच राहिलं. जे रोज एवढं सगळं काम करून रोजचा जप 20,000 होता. 20,000 मोठ्याचं, इतक्या मुलांचं सगळं करून हे करून जप. इंद्रिय निग्रह काय असतं सज्जनो? आणि त्या इंद्रिय निग्रहामुळे ते म्हणाले चित्त आपोआप शांत. आणि त्या शरीराचा स्पर्श तुम्हाला सांगतो, मोठे असो बाबा असो कोणताही संत महापुरुष, तुमच्या पाठीवरून जेव्हा तुम्ही नमस्कार केल्यावर पाठीवरून हात फिरवतो ना, तुम्हाला लक्षात येतं की काय विद्युल्लते व एक व्हायब्रेशन्स तुमच्या शरीरात ट्रान्सफर करत असतात. तो खऱ्या अर्थाने शक्तिपात आहे. पण त्याच्यासाठी नामस्मरण निरंतर ते जाणावे पुण्य शरीर हे तर आहेच, त्याच्याबरोबर चित्त शांत आहे. म्हणजे आपल्या बरोबरच्या सगळ्या मैत्रिणींचे संसार, आपल्या इतर नातेवाईकांचे संसार आणि मोठ्याचा संसार. जिजीमायेचा प्रपंच पाहिला तर नवीन लग्न होऊन येऊन काय 8-10 वर्ष झाले असतील. जिजीमाय स्नानाला गेल्या, आपल्याला तो प्रसंग माहिती, त्यातलं सूत्र मला सांगायचं. जिजीमाय स्नानाला गेली यांनी एक भिकारी आले तर महाराजांनी ते वळत घातलेलं, म्हणजे ज्या स्नान करून आल्यावर यांना घालायचं होतं ते पातळ त्या भिकारणीला देऊन टाकलं. बरं, ह्या स्नानाहून आल्या तर जाऊबाईंनी सगळी व्यवस्था करून दुसरं पातळ दिसत ते जाऊ द्या, पण हळूच नम्रपणे त्यांच्याकडे न पाहता पदर घेऊन बाजूला तोंड करून जिजीमाय म्हणले, अहो मला तर एकच पातळ होतं, कसं काय दिलं तुम्ही? ते म्हणले, तुला एक तरी चांगलं होतं, तिला ते तिच्या अंगावर एकही चांगलं नव्हतं. काही बोलल्या नाही, काहीच बोलल्या नाही. काय मला माझं मला हवं. इंद्रिय निग्रह, इंद्रिय गोचर नसतं, माफ करा, इंद्रिय व्यापारामध्ये न गुंतणं, दृश्यात न गुंतणं, हे कसं असतं? म्हणून संतांचं चरित्र. पण आपण ते संतांचं चरित्र पाहताना आपल्याला हा सिद्धांतात्मक ग्रंथ पण लक्षात आला पाहिजे की चित्त शांत कशाने होईल. जितकं भिरभिरणं त्याचं कमी होईल ना मनाचं, जितकं त्याचा बाहेरचा प्रवास त्याचा कमी होईल, तितकं ते मन शांत होऊन त्या चित्त शांत होण्याकडे मदत होईल. आणि अशा रीतीने नाथ महाराज काय म्हणाले की या मनाला, या मनाच्या द्वारे या देहाला बाहेर न जाऊ देता, इंद्रिय सुखाच्या मागे न लागता इंद्रिय निग्रह करा, त्याग थोडासा करा. मग तो त्याग एकदम होणार नाही, तर मग काय म्हणाले की नियमाचं बंधन इंद्रिया नाही, दोनच एकदा दीक्षित करून पाहतो. ज्यांचे आपला अधिकार नाही, पण 2च वेळा भोजन प्रसाद घ्या, त्याच्यामध्ये काही खाणं पिणं नको. सुरुवातीला 4 दिवस खूप त्रास होतो, पण सारखं चरायची सवय असते आपल्याला. म्हणजे घेता का पेढा? हो. घेता का लाडू? हो. घेता का चकली? हो. आपण घेतोच. डॉक्टर दीक्षितांनी सांगितलं की 2 वेळा जेवा, सकाळी तुमच्या आवडीने जेवा, पाहिजे तितकं जेवा, आणि ते झालं की संध्याकाळी जेवा. मध्ये काही चहा नाही, पाणी नाही, पुढे चारोमरे नाही, काही नाही. सुरुवातीला कठीण जातं, पण एकदा इंद्रिय निग्रह झाला, एकदा त्या इंद्रियांना सवय पडली ना, आणि हे होतं का? 100% होतं. बरं, आपल्या उपासनेतच एक मुलगा आहे, 1.5 वर्ष झालं संध्याकाळचं जेवण त्याने स्किप केलं. 25 किलो वजन कमी केलं, 25. आणि आता चुकून जरी त्याने रात्री काही खाल्लं त्याला उलटीच होती, सहनच होत. काय इंद्रिय निग्रह असेल, कारुण्या. ते रात्री नाही स्किप केलं, म्हणा स्किप होतं सज्जन. हे कशासाठी सांगायचं? अरे यांना जमलं मला जमू शकतं, यांना जमलं मला जमू शकतं. आणि हा इंद्रिय निग्रहाचा सगळ्यात मोठा, हळूहळू तुमचं मन चित्त शांत व्हायला सुरुवात होते आणि इंद्रिय आणि मन ताब्यामध्ये येतं. मोठमोठे हिंस्त्र प्राणी सर्कशीमध्ये त्या मास्टरच्या एका छडीच्या याच्यावर शांतपणे काम करतात. माकडं किती चंचल असतात, कुत्रे किती छान पद्धतीने शिकवलेलं बोलतात, पोपट किती छान बोलतो, एवढा तो सिंह, वाघ, हत्ती, घोडे
हे सगळे त्या सर्कशीत त्या मास्टरच्या एका इशाऱ्यावर काम करतात. का? त्यांना सवय लावली, त्यांना वळण लावलं. तसं हे भिरभिरणारं मन आपल्याला जर लावायचं असेल तर आपल्याला दिलेलं साधन हा सगळ्या ताब्यात येतात आणि दृश्याचा उत्तमोत्तम सोपा असा त्याग तुम्हाला 100% साधतो. नाथ महाराज सांगतात असं थोर योगी सांगतात, असं नाथ महाराज सांगतात की असं थोर योगी सांगतात. जे थोर योगी आहेत ना ते आपल्याला असं सांगतात. पुढे म्हणाले माझे मनासी विषयांचे बळ, विषय ध्यासे ते चपळ, नवे म्हणती ते निश्चळ, एक समूळ तो उपावा. माझे स्वरूप स्वगत मना बाहेरी आणि आत, जेथ जेथ परदेशी अहर्निश मज आतू. या मनाचं वैशिष्ट्य नाथ महाराज शेवटी सांगतात आणि म्हणाले या मनाचं वैशिष्ट्य असं आहे की देशात विदेशात तुम्ही कुठे जाते तुमच्या बरोबर कायमच असणार आहे, पण त्याला जर वळण लावलं तर ते तुमच्या काबूमध्ये राहू शकतं. इंद्रिय दृश्याच्या समुदायात का असू द्या ना. आणि पुन्हा सांगतो नाथ महाराज जे सांगायला लागलं ते खरंच शक्य आहे, कारण त्यांनी ते केलेलं आहे. आणि ते आपल्याला जेव्हा सांगतात की तुम्हाला हे शक्य आहे तर ते खरोखर शक्य होण्यासारखं आहे. नाथ महाराज सांगतात की इंद्रिय कितीही दृश्याच्या समुदायामध्ये गुंतलेले असू द्या, म्हणजे तुम्ही लग्नाला गेला, साखरपुड्याला गेला, शेजाऱ्या पाजाऱ्याचे केला, नाथ महाराज सांगले की त्या सगळ्या समारंभामध्ये तुम्ही देहानी असा पण मनाने तुम्ही भगवंताला चिकटून द्या. तुमच्या मनाला त्या भगवंताच्या चरणांची, त्या भगवंताच्या दिलांची सवय राहू द्या, त्याच्यामध्ये गुंतू द्या. मग आपलं मन मात्र त्या कार्यक्रमात गुंतू देऊ नका. असं होतं का? 13 कोटीवाल्यांना 100%चा अनुभव आहे. आपला जप राहिलाय आणि 2 तास आता साखरपुड्यामध्ये जाणार आहे. आपलं काउंटर घेऊन पाहत राहायचं. मनाने आपलं मुखाने नाम सुरूच आहे आणि मुखाने नाम सुरू असताना बरोबर आपण काही क्षणांपुरतं, एकदम नाही होणार, पण पहिले 5 मिनिटं 10 मिनिटं बरोबर आपण आपल्या नामामध्ये गुंतलेलंच असतं. आणि ही सवय जितकी जितकी आपण वाढवत जाणार आहोत, नाथ महाराजांना भगवान गोपाल कृष्णाला सुद्धा हेच अपेक्षित आहे की तो सगळा संसार देहानी करा, कर्तव्यामध्ये देहाला राहू द्या, मन माझ्याकडे. पुन्हा आठवते मला ती सगळ्या गोकुळातल्या गोपी की त्या म्हणाल्या आमच्या प्रपंचाचं, आमच्या घरादाराचं सगळं काम सासू सांगेल, नवरा सांगेल त्याप्रमाणे आपण करतो, पण आमचं मन मात्र त्या भगवंताच्या लीलांमध्येच रमलेलं आहे. कायम त्या भगवंताच्या लीलेमध्ये राहतात, त्याचं चिंतन करत राहतात. आपल्या कर्तव्याला कुठेही घरामध्ये चुकत नाही, पण मनाने त्या भगवंताशी बांधलेले आहेत. हे गोपींचं जे स्मरणयुक्त ध्यान आहे, हे सज्जनो आपल्याला घ्यायचंय, शिरू देऊ नये. आणि हेच खऱ्या अर्थाने त्यागाचं लक्षण आहे. त्याग वेगळा काहीच करायची गरज नाही, संसार सोडायची गरज नाही, अरण्यामध्ये जाण्याची गरज नाही. नाथ महाराज म्हणाले की तुम्ही जिथे आहात, जैशी स्थिती आहे तैशा परी राहील. की आज मला संसार सोडता येणार नाही, मी संसार सोडू शकत नाही, आणि संसार माझ्या आवडीचा आहे. दुसरा तो माझ्या कर्तव्याचा आहे. माझ्या मुलांना, माझ्या लेकरांना, माझ्या बायकोला, माझ्या आई बाबांना सोडून आपल्याला अरण्यात जाणे. महाराज म्हणाले ना की काही अरण्यात जायची गरज नाही, पण आहे तिथे वानप्रस्थ आपल्या घरामध्ये. त्याच्यासाठी पुन्हा मला आठवतं महाराज म्हणाले आपल्या घरातच आपण पाहुण्यासारखं राहावं. पाहुणा कसा राहतो? काय भाजी केली माहित नाही, भाजी आणायची गरज नाही, त्यांना विचारायची गरज नाही, ताटात काय वाढणार याची गरज नाही. ते देतील ते खावं शांतपणे, आणि ते चांगलं झालं असं म्हणा. आपण दुसरीकडे वावा भाजी चांगली, घरी काही कारल्याची खात नाही, पण तिथे कारल्याच्या भाजीला चांगलंच म्हणावं म्हणतो आपण, आणि तेच योग्य आहे. ते तसं इथे करतो तसं घरामध्ये फक्त करणं गरजेचं आहे. आणि आपल्याच घरात त्या भगवंताच्या अखंड चिंतनात जेव्हा आपण राहू, नाथ महाराज म्हणाले की हे अपेक्षित आहे इंद्रिय निग्रहासाठी. पुढे म्हणाले मज वेगळे जावयासी, ठावो नाही पै चित्तासी, स्वदेशी हो परदेशी अहर्निशी मज आतू.
तो भगवंत ते मन आतच आहे. त्या मनाला त्या अंतर्गत असलेल्या भगवंताच्या चिंतनात ऐसे निजरूप संतत पाहता थोर विरचित्त त्या चित्ता माझी अत्यंत पाहे समस्त हे जग. अथवा जीव स्वरूप तुझे चांग त्या माझी पाहता हे जग. जगची होईल तुझे अंग अति निर्व्यंग निश्चित. चरे आणि अचरे लहाने का थोरे जीवरूपी सविस्तरे पाहे निर्धारे हे जग. मनसी जीव तू एकदेशी त्या माझी केवी पाहसी जगासी. त्यासी ऐक्यता करीत मजसी जेवी कनकेसी अलंकार. चिंतिता किटकी भिंगुरटी तेची ते होऊन उठी तैसा तू उठा उठी निज दृष्टी निज तत्व. सज्जन हो का हो का सैंधवाचा खडा पडल्या सिंधू माझी वडा तो होऊनी ठाके त्या वडा तैसा तू रोकडा मी होसी. जेथे मी तुपणाचा भेद फिटवून जाईल विशद परमानंदी शुद्ध बुद्ध मुक्त सिद्ध तू होसी. शेवटी नाथ महाराज म्हणतात की तो कीटक जो असतो ना त्या भिंगुटीचं अखंड चिंतन करत असतो आणि तो भिंगुटी रूप होऊन जातो. अखंड त्या गोष्टीचं चिंतन मनुष्य करतो ना ते स्वरूप त्याला प्राप्त होतं. जसं कीटकाला भिंगुटीचं रूप होतं. नाथ महाराज सांगतात अरे अखंड चिंतन तू त्याचं. महाराजांना तेच सांगायचं की म्हणजे महाराजांचं वाक्य इतकंच नाही की मला प्रापंचिकाच्या सगळ्या अडचणी माहिती मिळाल्या. फक्त महाराज म्हणले नाही की ते तू फार शहाणा आहे असं त्यानं म्हणलं. ते म्हणजे तुझ्या सगळ्या खोड्या मला माहिती आहे प्रापंचिकाच्या, की तो कुठे गुंततो कुठे गुंतू नये पण कसा गुंततो त्याच्या काय अडचणी. महाराज म्हणजे प्रापंचिकाच्या सगळ्या अडचणी मला माहिती आहे. त्या सगळ्या लक्षात घेऊन मी फक्त एकच सांगतो जे त्रिवार मी सांगितलं तेच पुन्हा सांगतो. तुम्ही कसेही असा पण भगवंताच्या नामाला सोडू नका. दुसरं म्हणाले कसंही पण नामच घेतला. याचा अर्थ असा आहे सज्जन होते की त्यांना तुम्हाला त्या नामाचं म्हणजे त्या रामाचं म्हणजे त्या सद्गुरूंचं अखंड चिंतन तुमच्याकडून करून घ्यायचं. आणि त्याच्यासाठी ते म्हणतात की तुम्ही अखंड नाम घ्या, अखंड नामाचा अभ्यास करा. आणि त्याच्यासाठी हा आपला जो संकल्प आहे ना हा फार कामाला येणार. बिलकुल वयाचा विचार करू नका. आपल्याला जायची घाई नाही, आपल्याला ते लवकर नेणारही नाही. आणि जेव्हा केव्हा नाही तर त्या नामासाठी मला काय म्हणायचं आपण त्या नामात तर राहू. त्यांना ते म्हणाले तुम्ही ज्याचं चिंतन करा. मग मला सांगा आपण अखंड नामाचं चिंतन करताना सुरुवातीला महाराजांचं रूप आठवणार नाही पण पुढे बरोबर काहीच नाही. आणि पुन्हा मी म्हटलं तुम्हाला महाराजांचे चरण तुम्हाला आठवत राहायचं, तो अभ्यास करायचा. जमतं ते आज नाही उद्या नाही परवा नक्की देणं. कारण त्यांना सुद्धा त्यांचं प्रेम मागणारे आपल्यासारखे थोडेच आहेत आणि त्यांना आपल्यासारख्याची संख्या वाढवायचीच आहे. ते म्हणाले ना एक संत म्हणाले की अहो त्याला तरी आपल्याशिवाय कोण किंमत देणार म्हणे, म्हणून त्याला त्यांच्या भक्ताची संख्या वाढवणं गरजेचं आहे. मग आपण फक्त रांगेत उभं राहावं आणि त्यातला उत्तमोत्तम भक्त होण्याचा प्रयत्न या जन्मामध्ये आपल्याला करायचा आहे. सज्जनो नाथ महाराजांना जे सांगायचंय उर्वरित की त्या कीटकाला जसं भिंगुटीचं अखंड स्मरण असतं आणि तो भिंगुटी रूप होतो तसा हा जीव त्या शिवासारखा होण्यासाठी त्या जीवाला त्या शिवाचं अखंड चिंतन करण्यासाठी नामासारखं साधन नाही. आणि ते नाम आमच्याकडून श्री महाराजांनी करून घ्यावं. नवे ते करून घेणार आहे. आपल्याला पाऊल टाकलं पुढे गरजेचं आहे. आपण ते आता 13 कोटीच्या माध्यमातून काही लोकांनी टाकलंय, अजून काही लोक टाकणार आहेत. पण त्या नामाचं महात्म्य आपल्याला सज्जनो कळण्यासाठीच हे सगळा प्रपंच आहे. झालेली सेवा नाथ महाराजांच्या आणि सद्गुरुनाथांच्या चरणी अर्पण करूया.